आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुक महाराष्ट्र। खरं तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरती आता सोमवारी म्हणजेच येत्या 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ असं आज सुप्रीम कोर्टानं सांगितलं। तसंच याचिका ही मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल असं देखील कोर्टानं सांगितलंय। दोन्ही बाजूंचं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत वाढवून द्या। बरं, खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्पनं दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आता निवडणूक आयोगाला केलेल्या आहेत। निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्याची संधी दिलेली होती, परंतु कोर्टात निर्णय लागत नाही तोवर पक्षाच्या चिन्हाबाबत कुठलाही निर्णय नको अशी सूचना सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे। बरं, शिंदे गटाकडून हरीश साळवे तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। तर दोन्ही गट जे आहे आपापल्या परीनं या ठिकाणी युक्तिवाद करत असल्याचं आपल्याला सगळ्यांना चित्र पाहायला मिळतंय। मात्र त्यामध्ये सर्वात आधी जी बाजू आहे ती शिंदे गटाचे वकील असलेले हरीश साळवे यांनी मांडलेली होती। हरीश साळवे यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। एकंदरीतच कोर्टामध्ये ज्या प्रकारचा युक्तिवाद आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय त्यानुसार आता हा युक्तिवाद नेमका काय आणि कशा स्वरूपाचा करण्यात आलेला आहे त्यावरती एक नजर टाकूयात। तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी 1-2 महिन्यांचा कालावधी लावल्यास त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा असा प्रश्न युक्तिवादादरम्यान हरीश साळवे यांनी उपस्थित केलेला होता। तर विधानसभेमध्ये यायचं नाही का, त्यांनी घेतलेले सर्व निर्णय अवैध मानायचे का? तर दुसरीकडे हरीश साळवे जे आहेत शिंदे गटाचे वकील, त्यांनी ज्या प्रकारचा हा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केलेला होता त्यानुसार जर आपण पाहायला गेलो तर काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरताना दिसतात। पक्षांतर बंदी कायदा हा मतभेद विरोधी कायदा ठरू नये असं सरन्यायाधीशांचं म्हणणं होतं। मग व्हीपचा अर्थ देखील नेमका काय काढायचा असं देखील या युक्तिवादादरम्यान जे आहे ते स्पष्ट करण्यात आलेलं होतं। व्हीपचा अर्थ नेमका काय हा युक्तिवाद झाल्यानंतर मात्र पुढचा मुद्दा जो उपस्थित करण्यात आला तो म्हणजे सरन्यायाधीश नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणाले ते देखील आपण पाहूयात। सरन्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार जो आहे तो व्हीपचा अर्थ नेमका काय काढायचा, तर जोपर्यंत अपात्रतेविषयी निष्कर्ष ठरत नाहीत तोपर्यंत बेकायदेशीर ठरत नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं। सरन्यायाधीश पुन्हा एकदा म्हणाले, आपण जर राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू शकत नाही ते लोकशाहीसाठी धोक्याचं ठरेल असा देखील जो आहे तो प्रश्न उपस्थित करण्यात आला। आणि त्यानंतर हरीश साळवे जे आहेत शिंदे गटाचे वकील त्यांनी दिलेलं उत्तर देखील समजावून घेऊयात। तर या प्रकरणाची जी आहे ती वस्तुस्थिती पाहता या लोकांनी जो आहे तो पक्ष सोडल्याचं दिसत नाही असं देखील सांगण्यात आलं। तर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे 2 महत्त्वाची प्रकरणं आहेत। कदाचित एखादा जो आहे तो राजकीय पक्ष जो आहे तो माफ करण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे ही प्रत्यक्ष गोष्ट बेकायदेशीर नाही आणि अपात्रतेचा निर्णय होण्यास महिने उलटले तर दिलेली मतं आणि सभागृहात घेतलेले निर्णय ते बेकायदेशीर ठरतात का असा देखील थेटपणे सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला। हरीश साळवे हे देखील म्हणालेत की कायदा झाला आणि त्यांनी कायद्याच्या बाजूने मतदान केलं तर तुम्ही तो कायदा बेकायदेशीर म्हणू शकता कारण ते अपात्र आहेतच। त्यानंतरचा आणखी एक युक्तिवादादरम्यानचा मुद्दा तो म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये सभापतींवरती आरोप केले जातील हे काही असामान्य नाही आणि त्यामुळे कलम 32 लागू करता येणार नाही असं देखील ते या युक्तिवादादरम्यान म्हणाले। तर एकंदरीतच या सर्व घडामोडी घडत असताना पुढचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्यावरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आता टांगती तलवार ही कायम आहे। बरं, गेले 2 दिवस सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातील सत्ता संघर्षावरती सुनावणी झाली आणि या सुनावणीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे कारण या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल हा न्यायालयाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे। पाहूयात याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावरून न्यायालयाचा निर्णय होत नसतो। सत्यमेव जयते, त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल। राज्यातील सत्ता संघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। या सुनावणीत
दोन्ही बाजूनं पक्षांतर बंदी कायद्यावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. पक्षांतर बंदी कायदा हाच युक्तिवादाचा केंद्रबिंदू होता. शिंदे गटातील 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंनी केला. शिंदे गटानं पक्षांतर केलं नसून त्यांचा केवळ तो पक्षांतर्गत असंतोष असल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय. तसंच पक्षांतर बंदी कायदा हा पक्षांतर्गत विरोधी कायदा असू शकत नाही असाही युक्तिवाद हरीश साळवेंनी केलाय. अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते. आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो. एकीकडे आपण बंडखोरी केली नसल्याचा दावा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टासमोर केला जातोय, तर दुसरीकडे शिंदे गटातील 16 आमदार अपात्र असल्याचा युक्तिवाद शिवसेनेकडून करण्यात आला. त्यावर 40 आमदारांना 15 आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही अशी भूमिका शिंदेंच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडली. तर राज्य घटनेतील 10व्या सूचीनुसार शिंदे गटातील आमदार अन्य पक्षात विलीन न झाल्यानं त्यांना अपात्र ठरवावा असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला. आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली, म्हणून कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते. पण न्यायदेवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते. त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल. राज्यातील सत्ता संघर्षाची व्याप्ती पाहता हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचं की नाही यावरही सुप्रीम कोर्टात बरंच खल झालं. शिवसेनेच्या वकिलांनी घटनापीठाकडे प्रकरण सोपवण्यास विरोध केला. राज्यातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार आहे. त्यामध्ये शिंदे गटानं बंडखोरी केली आहे की तो पक्षांतर्गत असंतोष आहे यावर सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिक्कामोर्तब होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व अशी राजकीय यावेळेला परिस्थिती निर्माण झालेली आहे. पेच प्रसंग देखील निर्माण झालेला आहे आणि याच प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांची कार्यक्षमता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये जे आहे ते अधोरेखित होणार आहे. आणि मग त्यामुळेच या प्रकरणामधील सुप्रीम कोर्ट नेमका कोणता निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून. राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असलं तरी या प्रकरणामुळे विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकारांची व्याख्या आणखी स्पष्ट होणार आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेनं शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावली. त्या विरोधात शिंदे गटातील आमदारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटीसीला स्थगिती दिली. त्यानंतर राज्यातल्या शिंदे सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. खरं तर बुधवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली. त्यावरून सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी पक्षाकडून काढल्या जाणाऱ्या व्हीपविषयी सवाल उपस्थित केला. तसंच आपण राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास ते लोकशाहीसाठी घातक असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. आपण पक्षांतर केलं नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय आणि त्यामुळेच तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची दिलेली नोटीस अयोग्य असल्याचं शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात येत आहे. कोर्टात दोन्ही बाजूनं करण्यात आलेला हा युक्तिवाद पाहता विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा कोर्टाकडून अधोरेखित केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेला कायदेशीर तंटा हा आता घटनापीठाकडे जाऊ शकतो असं जाणकारांना वाटू लागलेलं आहे. आणि तसंच पक्षांतर बंदी कायद्यानुसार फक्त मतदानासाठीच व्हीप बंधनकारक असतो असं निरीक्षण ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांनी नोंदवलंय. आपल्यासोबत ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड आहेत. हे घटनातज्ञ आहेत ॲक्च्युली. सर मला सांगा, सातत्याने हरीश साळवेंकडनं हा मुद्दा पुढे केला जातोय की या केसला म्हणजे शिंदे गटाला पक्षांतर बंदीच कायदा लागू होत नाही, वास्तव काय? या केसमध्ये पहिल्यापासून शिंदे गटाकडून असा
मुद्दा उपस्थित केला जातो आहे की आम्ही पक्षांतर केलेलं नाही, म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा आम्हाला लागू होत नाही. खरं पाहता आम्हीच मूळ शिवसेना आहोत आणि जर का आता दोघंही मूळ शिवसेनेमध्ये आहेत असं जर का म्हणत असतील तर आपल्याला साहजिकच पक्षांतर बंदी कायदा काय आहे याचं थोडक्यात विश्लेषण केलं पाहिजे. खरं तर हा पक्षांतर बंदी कायदा 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना आलेला होता आणि तेव्हा हे जे पक्षांतर व्हायचे, सरकार कोसळायचे, याच्यावरती निर्बंध घालण्यात आलेले होते. या कायद्यामध्ये 2003 साली मोठी दुरुस्ती करण्यात आली आणि ह्या दुरुस्तीच्या अन्वये आता त्या कायद्यातल्या पोटकलम 2 आणि पोटकलम 4 अन्वये काही प्रमाणात पक्षांतर बंदी करायला परवानगी आहे आणि काही प्रमाणात ती नाही. आधी आपण कोणत्या प्रमाणात पक्षांतर बंदी करता येते आणि करता येत नाही ते बघूया. खरं पाहता जेव्हा कोणत्याही पक्षांच्या 2/3 किंवा अधिक जर का लोक फुटले असतील तर त्यांना त्या बाबतीत आपला स्वतंत्र गट करता येतो आणि ते कोणत्या तरी पक्षात समाविष्ट होऊ शकतात. प्रथम त्यांना आधी विलगीकरण करावं लागतं, वेगळं व्हावं लागतं आणि नंतर दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करावं लागतं, ज्याला मर्जर थेरी असं म्हणतात. मग या केसमध्ये आता पहिल्यापासून हे जे 40 आमदार आहेत म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या गटाचे लोक आहेत, ते कुठंही असं म्हणत नाहीत की आम्ही पक्षातनं फुटलेलो आहोत. ते असंच म्हणत आहेत की आम्हीच मूळ शिवसेना आहोत, कारण आम्ही मेजॉरिटीमध्ये आहोत, आमचाच पक्ष मेजॉरिटीमध्ये आहे. म्हणजेच थोडक्यात जे मायनॉरिटीमध्ये आहेत ते आता मूळ शिवसेना नाही असं त्यांचं कथन आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.